नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. प्रोग्रेसिव्ह मागासवर्गीय शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तसेच गरीब होतकरू लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारे कर्मठ निस्वार्थी अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी रमेश भाऊ फुले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रोग्रेसिव्ह मागासवर्गीय शिक्षण संस्थाद्वारा संचालित महर्षी शरद पवार महाविद्यालय व ए.आर. फुले ज्युनियर कॉलेज, नॉर्थ पाईट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शांतीनगर येथील नॉर्थ पाईट शाळेच्या प्रांगणात रमेश फुले यांचा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या अध्यक्षा अर्चना फुले, बबनराव जांभूळकर, उपाध्यक्ष तुषार फुले, मोहित फुले, देवेंद्र घरडे, ए.आर. ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर खोब्रागडे, शरद पवार महाविद्यालयाचे प्रिन्सिपल डॉक्टर नलिनी बनसोड, अर्चना फुले हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विजया निमजे, सायरा मॅडम, नॉर्थ पाईट शाळेच्या मुख्याध्यापिका राहिला अली यांच्यासह असंख्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मित्र परिवार व चाहते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी रमेश फुले यांचे अभिष्ट चिंतन केले. सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी फुले यांच्या निवासस्थानी दिवसभर नागरिकांची रीघ लागली होती. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी होती. ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यात शेला घालून त्यांचा सत्कार करून रमेश फुले आशीर्वाद घेत होते. आज आपल्या शरद पवार महाविद्यालयातर्फे आज माझ्या वाढदिवसाचा जो कार्यक्रम मोठ्या उत्साहाने माझ्या शाळेतले कर्मचारी आणि महेंद्रजी गुप्ता, नागपूर भाऊ, महाजनजी आणि हे माझे जुने मित्र आहेत, ह्या सर्वांनी मिळून, संजय भगत आहे, अजून धीरज भंडारी आहे, तारेश वाघमारेजी आहे, बरेचजी फुले आहे, ह्या सर्वांनी मिळून आज मी
शिक्षकासोबत शाळेतील म्हणजे AR फुले ज्युनियर कॉलेज, शरद पवार कॉलेज, नॉर्थ पॉइंट स्कूल यांच्यातर्फे मी वाढदिवस साजरा केला. तरी पण आज माझे खास मित्र आणि मी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून जे मी काम करतो आहे त्यांच्यासोबत आज मला माझा वाढदिवस साजरा करायचा जो योग आहे आणि तो योग आज मला आला. त्यामुळे या एवढी मोठी खुशीमध्ये आज जी मला म्हणजे एवढ्या खुशीत मला ही सर्वात जास्त मोठी खुशी झाली. कारण मी जेव्हा प्रभागामध्ये किंवा विधानसभामध्ये जेव्हा मी काम करतो तेव्हा हे माझे मित्र आहे, माझे संगरी आहे, माझे भाऊ आहे. यांनी मला जे आतापर्यंत माझ्या आयुष्याच्या आतापर्यंत जे मला प्रेम दिलं हे ओतप्रोत आणि भरभरून प्रेम मी त्यांची कधी म्हणजे विसर करणार नाही. आणि मी सदैव परमेश्वराला प्रार्थना करतो की नागपूर भाऊ असो की महाजन साहेब असो, श्रीकांतजी असो की संजय भगत असो की आपले गुप्ता साहेब असो या कोणी असो, हे जरा मित्र परिवार आहे. हा मित्र परिवाराशी मी यांच्या केव्हा तरी कामात आलो पाहिजे, यांच्या कधी मी अडचणीत आलो पाहिजे असं मी भगवंताला प्रार्थना करतो. आणि त्या तेजीनं म्हणजे यांचा उत्साह पाहून, यांचा आनंद पाहून मला सुद्धा याच्या आनंदामध्ये आनंद मिळवण्यामध्ये जे मला आज माझ्या वाढदिवसामध्ये जे मला प्रेरणा मिळाली त्यामुळे मी ह्या सर्व माझ्या भावंडांचं आणि माझ्या संस्थेतर्फे सर्व शिक्षकांचं आणि सर्वांचं मी भरभरून मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांना सर्वांना काय संकल्प केला? या दिवशीला मी असा संपर्क केला आहे की या संपूर्ण परिसरामध्ये आज या महाविद्यालयामध्ये इंग्रजी माध्यम असो, मराठी माध्यम असो की हिंदी माध्यम असो, इथं कमीत कमी 2,500 ते 3,000 विद्यार्थी सकाळी 7:30 पासून तर रात्रीच्या 8 वाजेपर्यंत इथं विद्यार्थी शिकतात. 3-3,500 विद्यार्थी शिकतात. आणि इथं जे या परिसरातील जे विद्यार्थी, गोरगरीब विद्यार्थी इथं शिकतात आणि त्या विद्यार्थ्यांना अजून चांगलं शिकता यावं म्हणून मी अजून या वर्षाला एक 2 कोर्सेस आणले. एक ST आणि दुसरा एक म्हणजे कम्प्युटर कोर्सेस असं मी इथं 2 नवीन उपक्रम सुरू केले. आणि त्यातल्या त्यात लहान मुलांना चांगलं खेळता यावं, लहान 1.5 वर्षाच्या मुलांपासून इथं चांगलं शिक्षण मिळावं म्हणून एक नवीन बिंगोची प्ले झोन म्हणून मी आज चांगलं एक्सपेन्सेस करून एक चांगलं प्ले झोन उघडलं. त्यामुळे या परिसरातील सर्व बांधवांचे मुलं चांगले खेळले पाहिजे, उच्च शिक्षित झाले पाहिजे. आणि आज सर्व हा जो व्यापारी वर्ग आहे किंवा आज एक आपले समाज कार्य करणारे जे लोक आहेत यांचे मुलं उच्च शिक्षित होऊन त्यांना कुठेतरी चांगल्या हुद्द्यावर लागलं पाहिजे हे मी माझ्या संस्थेतर्फे आज एक कार्य करणार आहोत. आणि म्हणून मी आज मी वाढदिवस या निमित्ताने मी आज साजरा केला. आपण त्यांना शुभेच्छा दिल्या, काय सांगणार आपण त्याच्या वाढदिवसानिमित्ताने? आज हमारे लाडले लोकप्रिय नेता माननीय श्री रमेश जी फुले राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के, और आज वो हमारे क्षेत्र में स्कूल चलाते हैं और यहाँ पर गरीब बच्चे को बहुत सहयोग देते हैं. उनका इस परिसर में बहुत सहयोग है रमेश भाई का. बस हम चाहते हैं कि रमेश भाई इसी तरह से कार्य कर समाज सेवा करते रहे और काम करते रहे. हम सभी उनके साथ में हैं. जय श्री राम. जी 1995 से मेरे मित्र है और जब से मेरा इनसे संपर्क है और सुख दुख में हम लोग के साथी रहे. मैंने रमेश जी का एक काम देखा, चरित्र देखा हूँ. जो भी काम हाथ में लेते पूरा काम वो करते हैं. और जिस भी व्यक्ति के लिए मैं यहाँ पर आया हूँ स्कूल में एडमिशन के लिए, किसी विद्यार्थी का नाम निकालने के लिए, उन्होंने देर में लगाते हुए काम किया है. तो मेरा आज 30 सालों से 35 सालों का संबंध है. मैं हर साल उनको विश करता हूँ. इस साल हमने तय किया हमारे मित्र मंडली में कि आप रमेश जी के यहाँ आएंगे, उनको विश करेंगे और एक छोटा सा कार्यक्रम रख के गिफ्ट देंगे. ये हमने ऐसा किया, उनको न बताते हुए हमने कार्यक्रम किया. इसलिए उनके जन्मदिन पे हमारे मित्र परिवार के ओर से मैं बधाई देता हूँ. और वो जो कार्य कर रहे हैं
समाज सेवा कर रहे हैं। आने वाले दिनों में अनेक सेवा है, वो सेवा के माध्यम से उनका दिनों दिन जो इस उत्तर नागपुर और पूर्व नागपुर का कोई भाग है उसमें जो उनका संपर्क है, तो उनका हर घर में संपर्क जो है वो एक अपने बेटे के नाते, मैं किसी का बेटा हो तो वो किसी के घर में जाएंगे, एक बेटे के माध्यम से जाते हैं और सबकी सेवा का अवसर प्राप्त करते हैं। इसलिए मैं उनको शुभेच्छा देता हूँ और जन्मदिन में यही कहता हूँ कि आने वाले समय में वो और अच्छा काम करे, यही शुभेच्छा देता हूँ। धन्यवाद। रमेश भाऊ आमच्या या क्षेत्रातून जी शाळा त्यांनी उभी केली त्या शाळेसाठी अथक प्रयास, जे काही कुठल्याही गोष्टीची त्यांना खंत झाली त्यासाठी मदत करण्याची भूमिका आम्ही ठेवली आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी सहयोग केला। रमेश भाऊनी जी शाळा इथे काढली त्याच्यात ज्या इथल्या व्यक्तींना, जे मुलांना शिक्षण ज्या पद्धतीला मिळत आहे त्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि या भागात सामाजिक क्षेत्रात किंवा बाकी क्षेत्रात त्यांचं जे काम आहे आणि प्रत्येक परिवारापर्यंत व्यवस्थित काम करून त्यांनी जे या शाळेला जे मोठं केलं आणि मोठं करून विद्यार्थी इथले चांगले आई बाकीच्या ठिकाणी मोठ्या एखाद्या पदावर जाईल तेव्हा ते खूप तरी कुठेतरी आठवण राहील असे ते रमेश भाऊ आहे। आणि रमेश भाऊचा स्नेह कुठल्याही पक्षाचे असो त्यांच्याशी त्यांचा हा स्नेह असते। मी भारतीय जनता पार्टीतर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। बुद्धिस्ट मंगल परिणय ग्रुप तर्फे भव्य राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा रविवार 29 मार्च रोजी दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत विनायक सभागृह, राजापेठ चौक, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे। यांचा लाभ सर्वांनी घ्यावा किंवा अधिक माहिती करिता 9373617114 या मोबाईल नंबरवर संपर्क करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद सोमकुवर यांनी केले आहे।